नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मौत का सौदागर ते मोदी का परिवार. तब्बल 10 वर्षांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ आहे. आता तुम्ही म्हणाल मौत का सौदागर, मोदी का परिवार ह्या गोष्टींचा नेमका काय संदर्भ आहे, काय संबंध आहे? तर नरेंद्र मोदी हे 2014च्या अगोदर म्हणजे भारताचे पंतप्रधान होण्याच्या अगोदर लोकांना माहित होते का? तर हो, पण ते एका गुजरात सारख्या प्रगत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून किंवा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर गुजरातची जी काही प्रगती झाली त्यामुळं त्यांचा संपूर्ण देशाला किंवा काही प्रगत राज्यांना परिचय होता. पण त्यांची नेशन वाईड इमेज अशी फार काही नव्हती. राष्ट्रीय राजकारणात त्यांना फारसं कुणी ओळखत होतं अशातला भाग नव्हता किंवा त्यांची दखल घ्यावी असंही काही नव्हतं. हा, फक्त जेव्हा गुजरातमध्ये गोधरा हत्याकांड झालं त्यानंतर मोदी यांची इमेज ही त्यांनी ती दंगल घडवून आणली. त्यानंतर उसळलेल्या दंगली असोत किंवा गोधरानंतर ज्या काही मुस्लिमांची हत्याकांड झाली किंवा एका ठराविक धर्मीयांच्या विरोधात उद्रेक झाला, त्यामुळं मोदी यांची इमेज किंवा मोदी हे देशाला आणि जगाला माहीत झाले. मोदी हे कधीही राष्ट्रीय राजकारणात येतील किंवा आपल्यासमोर पर्याय म्हणून उभा राहतील किंवा आपल्याला आपला सुपडा साफ करतील असं स्वप्नातही काँग्रेस किंवा UPA आघाडीतील घटक पक्षांनी विचार केला नसेल. मात्र काळ बदलला. मोदी 2014च्या आसपास राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले आणि मोदींनी एक हाती भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवून दिले. आता हे बहुमत मोदींच्या प्रचाराच्या कौशल्यामुळे, भाजपच्या प्रचार कौशल्यामुळे, भाजपने जी काही ताकद लावली त्याच्यामुळे हा सगळा भाग तर आहेच आहे. पण 2014च्या विजयामध्ये जेवढा मोदी आणि भाजपचा फॅक्टर होता किंवा त्यांची मेहनत होती तेवढीच मेहनत विरोधी पक्षाची देखील होती. हे विरोधी पक्ष स्वतःच्या गोल पोस्टमध्ये किक मारून गोल करून घेत होता आणि त्याचा फायदा भाजपला होत होता. तो कसा? तर 2014च्या निवडणुकीमध्ये सोनिया गांधी, ज्यांना धड हिंदी सुद्धा लवकर वाचता येत नाही, दिलेलं सुद्धा वाचता येत नाही, अशा सोनिया गांधींच्या खांद्यावर प्रचाराची धुरा होती आणि त्यांना मोदींना टक्कर द्यायची होती. एकीकडे मोदींचा झंझावात सुरू होता, मोदींचे जिकडे तिकडे लेझर शो सुरू होते. एकाच वेळी मोदी हे 200-300 ठिकाणी सभा घेत होते. ऑनलाईन पद्धतीनं सगळा काही प्रचाराचा थाट सुरू होता. आणि दुसरीकडे सोनिया गांधी यांनी मोदींचा उल्लेख त्यांच्याच कर्मभूमीमध्ये आणि जन्मभूमी असलेल्या गुजरातमध्ये मौत का सौदागर असं केलं. कारण गोधरा हत्याकांड हे मोदींनी घडवलं किंवा मोदींच्या काळात घडलं आणि त्यामुळं ते मोदी हे मौत का सौदागर आहे अशी टिप्पणी ही सोनिया गांधींनी केली. एरवी जर का एखाद्या दुसऱ्या कोणत्या नेत्यानं पक्षानं ही अशा पद्धतीनं जर का टिप्पणी केली असती तर मोदींनी किंवा भाजपने ती सिरियस घेतली नसती. पण विरोधकांचा एखादा लूज बॉल हा सीमापार कसा टोलवायचा हे मोदीं एवढं दुसऱ्या कोणालाच जमणार नाही. मोदींनी बरोबर मौत का सौदागर हा शब्द हेरला आणि त्यांनी सगळं वातावरण इमोशनल करून टाकलं. मी कशा पद्धतीनं मौत का सौदागर आहे, मी गुजरातला प्रगतीपथावर आणलं, मला देश सुद्धा प्रगतीपथावर आणायचा, मला देशामधल्या तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे, शेती, शेतमजूर, शेतकरी यांना देखील चांगले दिवस आणायचे असं म्हणून त्यांनी मला कशा पद्धतीनं टार्गेट केलं जातंय, मला कशा पद्धतीनं मौत का सौदागर म्हटलं जातंय आणि मी मौत का सौदागर आहे का हे मौत का सौदागर आहे अशा पद्धतीनं तुलना करत प्रचाराला उत्तर द्यायला चालू केलं. लोक भावनिक झाले आणि 2014ला भारतीय जनता पक्ष 282 पेक्षा अधिक जागा घेऊन सत्तेत सहभागी झाला किंवा सत्तेत आला. आता ही 2014ची जी काँग्रेसनं चूक केलेली होती तीच 2019 मध्ये 2019 मध्ये परत काँग्रेसनं केली. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर
यांनी चायवाला पंतप्रधान कैसे बन सकता है अशा पद्धतीने टिप्पणी केली। आता चाय बेचने वाला फिर से प्रधानमंत्री कैसा बन सकता है अशा पद्धतीने केली गेलेली टिप्पणी किंवा यासारख्याच काही ज्या काही टिप्पण्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण बदललं। मोदींनी प्रत्येक मतदारसंघामध्ये चाय पे चर्चा हे कार्यक्रम आयोजित केले। काही ठिकाणी ऑनलाईन चाय पे चर्चामध्ये सहभागी झाले आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की त्यांनी स्वतःला सांगितलं की मी एक चहा विकणारा मुलगा आहे किंवा चहा विकणाऱ्याचा मुलगा आहे। मी रेल्वे स्टेशनवर चहा विकले, ती मेहनत केली आणि आज या देशाच्या लोकांनी एका चहा विकणाऱ्याला प्रधानमंत्री बनवले आणि त्याच्यामुळे चायवाला हा देखील म्हणजे कुठलाही अगदी काहीही रोजगार करणारा व्यक्ती असेल तर त्याला तो सन्मान दिलाच पाहिजे आणि तो देशाच्या सर्वोच्च स्थानी बसू शकतो। अशा पद्धतीनं ही भारताची लोकशाही आहे असं गणित त्यांनी मांडलं। लोक पुन्हा एकदा भावनिक झाले, लोकांना त्यांचा मुद्दा पटला। फक्त भावनेच्याच आधारावर लोकांनी मतदान नाही केलं तर विकासाच्या आधारावर देखील 2019ला मतदान केलं आणि 282 वरून भारतीय जनता पक्ष 303 पार निघून गेला। यंदा भाजपनं 400 पारचा नारा दिला। मग यंदा कुठला शब्द आहे तर यंदा लालू प्रसाद यादव यांनी ही चूक केली जी पूर्वी सोनिया गांधी, मणिशंकर अय्यर किंवा इतरांनी केली होती ती लालू प्रसाद यादवांनी केली। मोदींना परिवारच नाहीये, मोदींना मुलगा नाहीये, मोदींना मुलगी नाहीये, मोदींनी बायकोला सोडून दिलेलं आहे। मोदी हे त्यांच्या आईच्या निधनानंतर 10 दिवस देखील घरी थांबले नाही, त्यांनी सुतक पाळलं नाही, त्यांनी खवडी केली नाही म्हणजे केस ओपन केलं नाही। अशा पद्धतीनं लालू प्रसाद यादव यांनी टीका केली आणि त्याच्यामुळे परिवार काय असतो हे मोदींना काय माहित असणार अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका लालूंनी केली। मोदींना एवढंच पाहिजे होतं किंवा मोदींच्या आणि त्यांच्या भाजपच्या प्रचार टीमनं ही गोष्ट हेरली आणि दुसऱ्याच दिवशी 140 कोटी लोक तमाम भारतवासीय या भारतातील जन्म झालेल्या मुलापासून ते 90-95 वर्षाच्या वृद्धापर्यंत तरुण, बेरोजगार, महिला, शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, व्यापारी, नोकरदार, अधिकारी, प्रशासन हे सगळे माझे परिवार आहेत आणि मोदी का परिवार अशी टॅगलाईन घेऊन मोदी प्रचारात उतरले। आता त्याचा इम्पॅक्ट अशा पद्धतीनं झालाय की फक्त भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा पदाधिकारी यांनीच मोदी का परिवार अशा पद्धतीनं स्वतःला न म्हणता सर्वसामान्य माणूस देखील स्वतःला मोदी का परिवार म्हणू लागलाय। म्हणजे बघा, सेल्फ गोल करणं ज्याला म्हणतात ना तशा पद्धतीनं 2014 ते 2024 पर्यंत विरोधकांनी आयत कोलीत हे हातात दिलेले आणि ते आयत कोलीत दिल्यानंतर त्या माध्यमातून आपली स्वतःची पोळी कशी भाजून घ्यायची किंवा सत्तेवर कसं यायचं हे मोदींसारख्या चाणाक्ष नेत्याला सांगण्याची गरज नाही। म्हणजे लालू प्रसाद यादव असोत किंवा नितीश कुमार असोत किंवा जे काही सीताराम येचुरी वगैरे ही जी काही शरद पवारांसारखे लोक जे पुरोगामी म्हणून घेतात स्वतःला, जे नास्तिक म्हणून घेतात, जे देवदेव मानत नाहीत शक्यतो असं सांगतात ते सार्वजनिकरित्या, खाजगीरित्या सगळंच करतात, सगळेच पुरोगामी हे खाजगीरित्या देवापुढे हात जोडतात, उपास तापास करतात, हा भाग नाही राहत। पण लालू सारख्या पुरोगामी म्हणून घेणाऱ्या माणसानं मोदी 10 दिवस त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांनी सुतक पाळलं नाही किंवा खवडी केली नाही, अर्थात केश ओपन केलं नाही किंवा क्षौर केलं नाही असं टिप्पणी करतात। मग नेमकं लालू सारखे पुरोगामी लोक हे या गोष्टी मानतात की मानत नाही याचा देखील शोध महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी एकदा घ्यायला पाहिजे। म्हणजे काय दूध का दूध पाणी का पाणी होईल। पण असो, लालूंनी एक मुद्दा मोदींच्या हातात दिला आणि मोदींनी त्या बॉलवर पुन्हा एकदा सिक्सर मारलेला आहे आणि तमाम देशातील लोक हे जे मोदींना मानतात, जे भाजपला मानतात ते मोदी का परिवार म्हणून पुन्हा एकदा प्रचारात जुटले आहेत। या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर असं लक्षात येतं
की 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात मोदींनी विकास केला की नाही, मोदींनी महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष दिलं की नाही, मोदींनी जगामध्ये भारताची प्रतिमा किती उज्ज्वल केली, या सगळ्या गोष्टी सोबतच लोकांच्या भावनेला हात घालणारा मुद्दा देखील प्रचारात महत्त्वाचा असतो आणि दरवेळी विरोधक तो मुद्दा मोदींच्या हातात देतात आणि मोदी तो मुद्दा अशा पद्धतीनं समोर मांडतात की लोक भावनिक होऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात मतदान करतात आणि त्यामुळे यंदा देखील अबकी बार 400 पार हा जो नारा भाजपनं दिलाय तो 400 पार गेल्यास आश्चर्य वाटायला नको। न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।